देशभरामध्ये 1300 कोविड रुग्णांची नोंद। केरळ राज्यात सगळ्यात जास्त तर महाराष्ट्रात 383 रुग्ण। एका वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर गुन्ह्याची नोंद। वैष्णवी हगवणेचा नवरा, सासू आणि ननंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। येरावडा कारागृहामध्ये तिघांची रवानगी। शरद पवार जय पराजयाचा विचार करत नाहीत। फडणवीसांकडून शरद पवारांवर स्तुतीसुमन। आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। आदिवासी विभागाच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख। लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला नाही, मुख्यमंत्र्यांनी फेटाळले आरोप। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धान्य वाटप करा। ज्यांच्या घरात पाणी शिरलंय त्यांना 10,000ची मदत करा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। शोपियानमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई। लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना अटक। इरफान बशीर आणि उजैर सलाम यांना अटक। एक महत्त्वाची बातमी येते ठाण्यातून पाकिस्तानी गुप्तचर